बोला. त्याच्यानंतर वैशाली मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत या ठिकाणी सादर करा. नमस्कार. माझे कामगार बंधू आणि भगिनींनो, आज काही वारसदार म्हणून इथं आलेले आहेत. आज त्यांना कसं वाटतंय की जिथं माझे मिस्टर म्हणा, भाऊ म्हणा, बहीण म्हणा, कोण कामाला होते त्यांचे वारसदार म्हणून आहे, ते जर आज असते कामगार तर त्यांना किती आनंद झाला असता. हा कलम पहिले रद्द केला त्याबद्दल, आणि ते कलम रद्द करण्यात हे दोघे माझे भाऊ आहेत. त्यांनी एवढा पाठपुरावा केला, स्वतःच्या खाण्याची पण तमा न बाळगता ऊट सूट कुठे गेले, मंत्रालयात गेले, ऊट सूट कुठे गेले, ह्या मंत्रीला भेटायला गेले. काय किती कष्ट घेतले असतील त्याचा पत्ता नाही. आणि हे 4 संघटना म्हणतात आम्हाला हा कलम पाहिजे. कशाला? मलाही खायला. हा हिंमत असेल ना तर कामगारांना घरं मिळवून द्या. शेलू आणि वांगणी नको आहे, मुंबईत घरं मिळवून द्या. तर तुम्हाला मानेन बाबा हा खरं कामगारांच्या पाठी नेत्या म्हणून उभे राहिलात म्हणून. हे फाजीलपणा कसला, फाजीलपणा कसला काय? हे ज्यावेळी आता यांनी सांगितलं, एकनाथ शिंदे बरोबर आमची मीटिंग झाली, त्यावेळी खाडीलकर मॅडम नुसत्या उठून नाही शेलू आणि वांगणीला पाठवा नाच करत होती. शेलू आणि वांगणीला पाठवा कशाबद्दल? कशाबद्दल? तू जेव्हा कष्ट केले असते ना मिलमध्ये तेव्हा कळलं असतं शेलू आणि वांगणी काय असते ते. हा आता बिचारे कसं करून आज 40 वर्ष गिरणी कामगार जगतोय, आणि त्याच्यातनंही त्यांच्या मुलांना धड शिक्षण नाही मिळाल्यामुळे मुंबईत छोट्या मोठ्या नोकऱ्या करतायत, कसं तरी गुजरनिर्वाह करतायत. आणि शेलू आणि वांगणीला जाऊन त्या जंगलात काय देणार आहे? काय देणार आहे? ती जागा फिल्म सिटीवाल्याला घेतली होती बांधायला, त्या फिल्म सिटीवाल्यांनी पण नाकारली. ती जागा आता गरीब कामगारांच्या गळ्यात बांधताय. त्या दिवशी समोरच होती, पण ते शेवटी मुख्यमंत्र्यांच्या समोर आपण भांडणं बरोबर दिसत नाही, नाहीतर तिथं थोबडवली असती खाडीलकरला मी.